परमर्षी स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारकयति तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थधान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधानाश्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निशय दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धारके मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। चौसष्ट रुद्धींच्या वर्णनामध्ये 5व्या श्लोकाचा अर्थ बघत होतो परमर्षी स्वस्ति मंगलपाठमध्ये। तिथं काय चाललं होतं, जे चारण मुनी आहेत, चारण रुद्धिधारी मुनी, तर त्यांच्याविषयी कथन सांगितलं या 5व्या श्लोकामध्ये। जंघावली श्रेणी म्हणजे जंघाचारण, श्रेणीचारण, तंतुचारण, फलचारण, आंबू म्हणजे जलचारण, बीजचारण, अंकुरचारण आणि प्रसून म्हणजे पुष्पचारण। अशा प्रकारे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारचे हे चारण रुद्धिधारी मुनी झाले। आणि 9वं सांगितलं भेद आकाशगामी, आकाशचारण म्हणा किंवा आता तिथं आकाशगामिनी, आकाशामध्ये गमन करण्याची विद्या। स्वच्छंद करत विहार नभ में, नभ म्हणजे आकाशामध्ये हे मुनी स्वच्छंद विहार करतात। स्वच्छंद म्हणत असताना आपल्या इच्छेनुसार कुठं हवं तिथं जाऊ शकतात, पण तरीसुद्धा त्याच्या निमित्तात कुठल्याही जीवांचा घात होत नाही। भव्य जनके पीरहर, भव्य जनांची पीडा ते नष्ट करतात। मग असे ते मुनी माझं सुद्धा कल्याण करोत, म्हणून मी हे मुनी तुमचं स्मरण करतोय, तुम्हाला शरण आलेलो आहे, असं आपण त्या श्लोकामध्ये त्यांचं गुणगान करतोय। त्यांना आपण कल्याणकारी म्हणून त्यांचा नमस्कार करतोय। तर त्याच्यामध्ये आपण वर्णन कोणाचं बघत होतो, श्रेणीचारणचं वर्णन काल झालं होतं। कुठले कुठले झाले, जंघाचारण झालं, अग्निचारण झालं, जलचारण, श्रेणीचारण झालं आणि आकाशचारण पण सांगितलं। परत त्याच्यामध्ये तंतुचारणमध्ये भेद केलेले फलचारण, पुष्पचारण आणि बीजचारण, हे सगळे म्हणजे त्यांनी घेताना कुठं भेद असे घेतलेत की जे तंतू, फल, बीज आणि फल, पुष्प आणि बीज किंवा पत्र ह्या सगळ्यांना एकत्र घेतलं आहे। आणि त्याच्या बदली जे राहिले 3च्या बदली हे 2 झाले, आणि मग त्याच्या बदली घेतले 2 कुठले एक्स्ट्रा,
ज्योतिषचारण आणि मेघचारण. म्हणजे कुठं असं असे भेद करून सांगितलेत, कुठं अशा प्रकारचे भेद करून. मग त्या चारणाचे चारणत्वाचे अनेक प्रकार झालेत. मग ते कशात अंतर्भूत करून 8 भेद दाखवलेत. मूळ चारणवृत्तीचे मूळ 8 भेद आहेत किंवा 9 भेद आहेत असं त्यांनी तिथं कथन करून सांगितलं होतं. धाराचारण म्हणजे काय तर ज्याच्या प्रभावाने मुनी मेघांनी सोडलेल्या जलधारांमध्ये त्याच्यातून गमन करत असताना, म्हणजे मेघचारण बघितलं होतं आपण, मेघांच्या वरून गमन करण्याची शक्ती तरीसुद्धा किंवा मेघामधून जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, पण तरीसुद्धा त्या मेघामध्ये असणाऱ्या जलकायिक जीवांची विराधना होत नाही. आता ह्या मेघामधून पडणाऱ्या जलाची धारा आहे, म्हणजे पाऊस पडतोय आणि मग त्या जलधारांच्या मधून गमन करत असताना त्याला स्पर्श करतील नाही करतील तरीसुद्धा सांगितलं त्या जलकायिक जीवांची विराधना होत नाही. त्याला म्हणलं धाराचारण वृद्धी. काय म्हणले? ज्याच्या प्रभावाने मुनी मेघांनी सोडलेल्या जलधारांमध्ये स्थित जीवांना पीडा न होऊ देता त्यावरून गमन करतात ते. हां मेघातून जेव्हा पाणी खाली पडते त्यावेळेस मेघाच्या वरून जाणारे मेघाचरण म्हणले आणि जेव्हा त्या मेघातून पाणी पडतंय आणि त्याच्यातून गमन करतायत मुनी तर त्यांना म्हणलं धाराचारण. तेच पाणी पडलं समुद्रात आणि त्याच्यातून गमन करताना जलचारण. किंवा तेच मुनी जमिनीवर आले तर ते गमन करताना भूमिचारण नाही आहे. कुठलं चारण म्हणायचं? जेव्हा ते जमिनीवरून गमन करताना. आता सगळीकडे हवेत बिवेत फिरवून आणलं त्याला आणि जमिनीवर काय झालं? तर नाव काय घ्या त्यांचं? आकाशगामिनी, आकाशचारण म्हणायचं, कारण ते जमिनीवर चालतच नाही. सगळ्यात महत्त्वाचं सोडून तुम्ही बाकी सगळीकडे फिरायला लागलाय. तर त्याला म्हणलं आकाशचारण, कारण जमिनीपासून सांगितलं ना आदरगमन करतायत. म्हणजे कसं, जमीन जिथं आहे तिथून 4 अंगुल वर अशा प्रकारे त्यांचं गमन चालतं, त्यामुळं त्याला म्हणायचं आकाशचारण. तुम्ही पुराणात कुठं ऐकलं सांगा चारण मुनींचं वर्णन? हे एक सांगितलं आपण सिंहाच्या बाबतीमध्ये झालेलं, की सिंहाच्या जीवाला त्या चारण मुनींनी उपदेश दिला. अजून कुठं? हां ते पण 2 जण ते सन्मती नाव ठेवलेले ते पण बघितलं होतं परवा. अजून तर त्यांनी एक कथा घेतली आहे सागर धर्मामृतमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी चारण वृद्धी असते किंवा चारण मुनी असतात ह्याची सिद्धी करून दाखवली आहे बरं का त्या कथेतून. तर काय सांगितलं की आंध्र देश होता आणि त्या देशाचा राजा धनदत्त होता. आणि तो काय म्हणायचं जिनधर्मप्रेमी होता, धर्मपरायण होता. आणि मग जेव्हा तो सांगितलं त्याचे मंत्री होते संघश्री नावाचे बौद्धमती मंत्री होते. काय चाललंय? काय म्हणले मी? हां बौद्धमती मंत्री होते. डोक्यावर घ्या पदर. तर ते मंत्री आणि राजा 2 जण छतावर बसून चर्चा करत होते. आपलं एक काय त्यांचं सामान्य चर्चा चालू होती. राज्य महालाच्या छतावर बसून ते चर्चा करत होते. आणि ते करत असताना तिथं आकाशातून 2 चारण मुनी निघाले होते. कसं असेल ना दृश्य बघा की एक आपल्याला आपलं चालू आहे काम आणि समोरून मुनी दिसाले. तुम्हाला असं साधा एरोप्लेन दिसलं की लगे पळत जातात लोक बघायला म्हणून, किंवा काहीतरी आकाशात दुसरं दिसलं की लगे इंटरेस्ट आपल्याला. पण हे मुनी दिसालेत म्हणल्यावर कसं त्यांना एक काय वेगळा भाव आला असेल बघा की. तर ते बघितल्यावर पहिल्यांदा दोघांना पण आश्चर्य झालं, आनंद पण झाला राजाला, आणि त्यांनी तिथून नमस्कार करून विनंती केली की आम्हाला उपदेश द्या. आणि मग त्यावेळेस तिथं ते चारण मुनी सांगितलं उतरून राजमहालाच्या छतावर आले. आकाशगामिनींनी चालले होते तर ते तिथं थांबले आणि त्यांच्यासाठी उपदेश द्यायला म्हणून तिथं उतरले त्या घरावरच. आणि मग त्यावेळेस तिथं त्यांचं एरोप्लेन लँड केलं म्हणायचं का. तर तशा प्रकारे ते त्यांच्या समोर जाऊन उभारले राजाच्या, आणि मग तिथंच त्यांना धर्मोपदेश दिला. मग ते ऐकून प्रभावित झाले
हा राजा, आणि तो मंत्री बौद्धमती होता, तर तो सुद्धा हे सगळं बघून प्रभावित होऊन त्यांनी जिनधर्म स्वीकारला. म्हणजे जादू बघितल्यावर लोकांना जास्त इम्पॅक्ट पडतं ना, त्याचं इम्प्रेशन होत आहे, त्यामुळं त्यांनी लगेच काय केलं, जैन धर्म स्वीकारला. इतकं जर ग्रेट आहे तर तो म्हणून. आणि मग थोडे दिवस असंच गेले आणि कालांतराने पुन्हा त्याला बुद्धगुरू भेटले की तो बौद्ध धर्मी झाला. कोण? मंत्री. तर पुन्हा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता काय झाला होता प्रसंग की ते झालेलं सगळं जे इन्सिडन्स होतं ते फक्त राजाला आणि मंत्र्याला माहिती होतं. आणि मग आता ते बसलेत राजसभेमध्ये, आणि मग सभेत जेव्हा विषय निघाला त्यावेळेस राजांनी सगळ्यांसमोर सांगितलं की जैन मुनी असे असतात, म्हणजे ग्रेट असतात असं सांगायचं होतं. त्यांची महिमा, त्यांचं गुणगान करत होता राजा. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही असं आकाशगामिनी रुद्धिधारी असे मुनी पाहिले, ज्यांनी की आम्हाला उपदेश दिला. असं राज्यसभेमध्ये चर्चा चालू असताना त्यांनी तुम्हाला साक्ष पाहिजे असेल तर म्हणून मंत्र्याचं नाव घेतलं. तर त्यावेळेस तिथं त्या प्रसंगामध्ये मंत्री मागं सरकले आणि म्हणले की माहीत नाही असलं काय झालेलं वगैरे, किंवा नकार दिला, विरोध केला, असं काहीतरी. कारण त्याला आता धर्म बदलल्यामुळं जिनधर्माविषयी काय राहिलं नव्हतं प्रेम, त्यामुळं त्यांनी काय केला, नकार दिला. तर त्याच क्षणी त्याचे दोन्ही डोळे फुटले. म्हणजे झालेली घटना ही आहे. का बरं? डोळ्यांनी सत्य बघितलं होतं आणि असत्य नाही बघितल्यासारखं सांगितलं, त्यामुळं डोळे गेले त्याचे. दोन्ही डोळे फुटले आणि तो अंध झाला. कशाचं फळ? जिनधर्मावर शंका, विरोध किंवा अनास्था म्हणा, अश्रद्धा म्हणा, जिनधर्माविषयी आरोप केला किंवा सत्य पाहिलेलं असताना सुद्धा असत्य भाषण केलं, तर ह्या सगळ्याचं फळ म्हणून महाघोर मिथ्यात्वाचा बंद झाला. आणि त्याला फळस्वरूप लगेच तिथं ते दिसून आलं, त्याचं उदय. मग त्यासाठी काय सांगायला लागलेत की म्हणजे ह्याच्यावरून त्यांनी सिद्ध केलं की चारण मुनी असतात. राजांनी सिद्ध करण्यासाठी म्हणून तो प्रसंग सांगितला होता सगळ्यात राज्यसभेमध्ये, की चारण मुनी असतात किंवा असे काहीतरी रुद्धी-प्राप्त असे मुनी त्यागी असतात, ज्यांना की विशुद्धीचं फळ म्हणून अशा रुद्धींची प्राप्ती होते. विशुद्धीचं फळ काय असतं सांगा अजून? टीव्ही बघत शास्त्र ऐकण्यामध्ये खूप महान दोष आहे. ज्यांचं कोणचं टीव्ही चालू आहे त्यांचं एक तर टीव्ही चालू ठेवा, नाहीतर शास्त्र चालू ठेवा. विराधना करू नका. जसं त्यांनी विराधना केली त्याचं फळ त्याला मिळालं की त्याचे डोळे गेले, तसं आपण पण ही शास्त्राची विराधना आहे. जर आपण शास्त्र ऐकतोय तर जिनवाणी म्हणजे भगवंतांचं कथन आहे, भगवंतांची वाणी आहे, तर त्याचा तेवढा आदर करा. काय म्हणत होते मी? विशुद्धीचं फळ काय असतं? अनिता काकी मला हे द्या बोर्ड. आपण हे बघितलं होतं मागं की रुद्धीच्या लक्षाने रुद्धीची प्राप्ती होत नाही, तर कशी होते? म्हणजे जे मुनी आहेत त्यांना तर तिथे त्यांनी त्या रुद्धीसाठी म्हणून तपस्या केली नाही आहे. जर ते काय म्हणायचं, ते पुण्याचं फळ आहे त्यांना मिळालेलं, त्यांनी त्याच्यासाठी म्हणून केलेली ती साधना नव्हती. मग तिथं म्हणलं की म्हणून विशुद्धीचं फळ काय, तर तिथं त्यांनी कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये सांगितलंय असं, धर्मपुरुषार्थाचं फळ म्हणा किंवा विशुद्धीचं फळ म्हणा. दिसतंय का? काय असते? तर पहिलं सांगितलं
साताचा अति अनुबंध होतो, सातावेदनीय कर्माचा, कारण परिणाम विशुद्ध झालेत म्हणजे पुण्य प्रकृती बांधली जाणार. साताचा अति अनुबंध होतो. दुसरं सांगितलं की जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होते. काय म्हणले काका? धर्माचं फळ आहे हे. धर्म केल्याचं तुम्हाला काहीतरी फळ नाही दिसलं तर धर्मामध्ये आस्था वाटत नाही, श्रद्धान वाटत नाही, त्याच्यामध्ये परिणती होत नाही जीवाची. म्हणून शास्त्रात सांगितले त्यांनी की तुम्ही धर्म केल्याचं फळ हे आहे जे तुमच्याजवळ नाही त्या अप्राप्त गोष्टीची प्राप्ती होते. मग तिथे विचारलं त्यांनी, जे प्राप्तच आहे आम्हाला, समजा धन प्राप्त ज्याच्याकडं नव्हतं त्याला धनाची प्राप्ती झाली, किती मिळालं तरी तुम्हाला बस नसते ते. त्यामुळं त्यांनी सांगतायत धर्माने तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे, नाही असं नाही, कारण पुण्य परिणाम झाले तर अनुकूलता मिळणार आहे त्याला, साताचा अनुबंध झालाय म्हणून सांगितलं. तर जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होते. मग त्यांनी विचारलं ज्यांच्याकडं आहेच, प्राप्त आहे, तर त्यांना प्राप्त असणाऱ्याची, प्राप्त आहे त्याची रक्षा होते. जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होते. इकडं कसं की दिसतंय तुम्हाला? या इकडं, कोण नाही. पुढं सांगितलं जे रक्षित आहे, जे रक्षित आहे त्याची वृद्धी होते. ही सकाळचा क्लास आहे, हे संध्याकाळचा क्लास आहे. तर हे सांगितलं धर्म पुरुषार्थाचं फळ आहे किंवा विशुद्ध परिणामाचं फळ आहे. काय काय घेतलं? साताचा अति अनुबंध होतो, जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होते, कारण साता बांधलं गेलंय त्यामुळे त्याचं उदय येणार तर नियमाने अनुकूलता प्राप्त होणारच, अनुकूल सामग्री गोष्टी प्राप्त होणार. दुसरं सांगितलं प्राप्त आहे त्याची प्राप्ती झाली, जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती झाली, आणि जे आहे प्राप्त त्याचं वृद्धी होण्यासाठी रक्षा झाली पहिल्यांदा, आणि ते रक्षित आहे त्याची वृद्धी झाली. म्हणजे त्यांनी घेतले ना, कोण? आत्मानुशासनमध्ये ज्याच्याजवळ धन नाही त्याला सुद्धा धन कमवायला सांगितलं, आणि ज्याच्याजवळ धन आहे त्याला सुद्धा धन कमवायला सांगितलं. कशासाठी? आचार्यांनी का उपदेश दिला असा बघून उद्या सांगायचं मला. आत्मानुशासनमध्ये आहे धन का कमवायचे. इथं भरपूर पुस्तकं आहेत, झाल्या बघायचं. काय प्रश्न? कोणी कमवायचे आणि का कमवायचे, असे दोन, एकच छान कलर त्यांनी श्लोक घेतलाय त्याच्यामध्ये. तर त्याचं उत्तर मला उद्या द्या. धन कोणी आणि का कमवायचे. नाही, आचार्यांचंच पाहिजे मला, तुमचं नको. आचार्यांनी चांगले उत्तर घेतले त्यात. नाही, बघावं लागणार ते, माय नाही लक्षात. का कमवायचे का कमवायचे नाही असं काहीतरी एक घेतलंय बरं का, म्हणजे नाही लक्षात आता. नाही, धर्म नाही, धन. मग शंका विचारली की गरीब लोकांनी धर्म करावा, कारण का त्याला धनाची अपेक्षा आहे. बरोबर नाही. श्रीमंत लोकांनी तर धर्म करावा, गरीब लोक धनाची वृद्धी करण्यासाठी असं का? धनाची तृष्णा आहे ना, अजून त्याला पण धर्म केला पाहिजे. जो दरिद्र आहे तर त्याला तर केलाच पाहिजे, कारण तसं नाही. मला आठवे ना ते नक्की काय प्रश्न आहे त्यांचं, मी बघून सांगते पाहिजे तुम्हाला. मी आता धर्म का करावा असा आहे का धन का कमवावा असं, कोणी कमवावा असं. धर्म कुणी करावा किंवा धन कोणी कमवावे असं काहीतरी एक त्यांनी दोन गोष्टी घेतल्यात, गरिबांनी आणि श्रीमंतांनी
काय करावं का करावं असं, तर त्याच्याविषयी बघा आणि सांगा. तर हे काय कळलं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला ज्ञानाने लावा. जे काय मी धर्म केला आहे किंवा विशुद्धी केली आहे त्याच्या निमित्तात ज्ञानाला काय फळ हे सगळं तुमचं लौकिक संसारातलं झालं. ज्ञानाला काय फळ मिळणार. साताचा अनुबंध झालाय म्हणजे तिथं त्याला अनुकूल काय म्हणायचं देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळणार, तत्व उपदेश ऐकायला मिळणार. त्याचे परिणाम असे होणार की जेणेकरून तो स्वभावाच्या सन्मुख होणार. आणि काय म्हणायचं एक विनय रूपाने परिणती असल्यामुळं त्याला ते ग्राह्य होत जाणार जे काय शिकवलं ते, किंवा एक काय म्हणायचं धारणा क्षयक्षम ह्याची वृद्धी होणार. ज्ञानाचा विकास असं म्हणा. साताचा वृद्धी नाही तर ज्ञानाची वृद्धी होते. पुढं जे प्राप्त नाही म्हणजे सम्यक ज्ञान नव्हतं पूर्वी, ज्ञान समीचीन नव्हतं त्याची प्राप्ती झाली म्हणजे मिथ्या ज्ञान गेलं आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली. हे लिहिलं सगळं धनासाठी. ज्ञानासाठी लिहा की काय लिहायचं. मिथ्या ज्ञानाचा वेळ आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याच्या पुढं सम्यक ज्ञान आहे कोणा जीवाकडं तर अविरत असेल तर संयमी झाला तो जीव. धर्माचं फळ आहे ना ते. धर्म जर काय म्हणायचं अनुभूती घेतोय वारंवार किंवा अशी विशुद्धी वाढत चालली आहे तर त्याच्यामध्ये विकास होत जातो. म्हणजे नुसतं सम्यक दर्शन प्राप्त केलं होतं, आता संयमसहित सम्यक्त्वाची आराधना करू लागला. आणि मग जेव्हा जे संयम आणि सम्यक्त्व दोन्ही होतं त्याची वृद्धी होत जाऊन मोक्षाची प्राप्ती झाली. सांगा काय काय सांगितलं. लिखा नहीं आपने, क्यों नहीं लिखा. हाँ आणि जो प्राप्ती ज्ञानाची प्राप्ती झालेली विद्यार्थ्याचं वेगळं ज्ञानाची प्राप्ती होते. पुन्हा नंतर सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर जो प्राप्तीच्या रक्षणासाठी संयमाचं काय रक्षा सांगितली ना. तुमचं सम्यक्त्वाचं रक्षण कसं होणार आहे तर संयम धारण केला तर तिथं वृद्धी होत जाणार आणि त्याचं रक्षण होणार. पुढं तर त्या आराधनेचं फळ म्हणून त्याला मोक्षाची प्राप्ती होणार म्हणून हे सांगितलं. ज्ञानाकडून बघा धर्माचं फळ आपण बाहेर सगळीकडं लौकिकामध्ये शरीराला बघतोय, त्या संसारामध्ये धनाच्या प्राप्तीकडं बघतोय किंवा संयोगाची अनुकूलता अपेक्षा करतोय त्याच्याकडून. मी धर्म करतोय तर सगळा परिवार पण मला अनुकूल असावा. मी स्वाध्याय करतो, ध्यान करतो, धर्म करतो तर असं का मला उदय येतो. काय काका असं का उदय आला. आम्ही इतकं धर्म करालोय तर असं म्हटलं तर तिथं धर्माने काय वाईट केलं. धर्माने उलट चांगलं केलं म्हणून संक्रमण झालं आपलं आणि एवढा मोठा उदय यायचा तर एवढासा उदय आला असं आपण बघायला पाहिजे. असं मी तर बघते बरं का. आता जे काय उदय आलं ना आपल्याला काय दुखलं खुपलं ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं ना आपलं. मग ह्या सगळ्या उदयामध्ये हाच विचार करायचा. मी धर्म करतोय आज तर खूप मोठं फळ मिळायचं होतं त्याचं आता संक्रमण होऊन एवढं तर उदय येणार आहे. त्या मुनींना उदय नाही चुकले तर मला काय चुकायचे आहेत. त्यामुळं निर्जरा करायचं आहे एवढंच हातात तुमच्या आहे. आकुलता कराल तर पुन्हा अजून संकटांना ओढवून घेणार. म्हणून सगळ्या परिस्थितींमध्ये ज्ञाता राहायचा प्रयत्न करायला पाहिजे तर तो जीव म्हणजे मी सुखी होणार. नाहीतर पुन्हा पुन्हा त्याच उदयांमध्ये खेळत बसावं लागणार. आणि एक घेतलाय श्लोक तिथं काय म्हणलं. पुण्य पाहिजे का नको तुम्हाला. पुण्य चांगलं का वाईट. पुण्य वाईट म्हणाले बरं काही येणार नाही तुमच्याजवळ. पुण्य वाईट म्हणायला लागलाय घाई येणार नाही तुमच्याजवळ बघा. माझं परिणामाचं फळ आहे तर कुणी येणार नाही. लोक म्हणलं तरी येत नाही आणि जा म्हणलं तर जा. पुण्याने काय होतं. त्यांनी एक श्लोक घेतलाय त्याच्यामध्ये पुण्याने काय होतं आणि असं एक सायकल घेतल्या सगळं घेतली. प्रवचन ऐकायला आहे का गवाड.
पुण्येन होई विहवो. ही कार्तिकी अनुप्रेक्षाचे गाथा आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलं? पुण्येन होई विहवो म्हणजे वैभव. पुण्याने वैभवाची प्राप्ती होते. विहवेण मो वैभवाने मद होतो. सावधान. मद म्हणजे माहित आहे सगळ्यांना, काय अपरिचित नाही आहे. गर्व होतो त्या वैभवाचा, मद होत जातो. म्हणजे पुण्य तर आहे, पुण्याच्या निमित्तात वैभव येऊ लागलंय, पण त्याच्यामध्ये स्थिरता राहणं हे दुर्मिळ आहे. त्यामुळं पुण्याने वैभव आलं तर वैभवाने मद होतो. मद मयेण मयी मोहो म्हणजे मद झाला तर त्या मदाचं फळ मती मोहित होते, म्हणजे उन्मत्त होतो म्हणा. पुण्येन होई विहवो विहवेण मो मयेण मयी मोहो मयी मोहेणय पावम म्हणजे पाप. मती मोहित झाली तर नियमाने पाप होतो. मग म्हणून काय करा? तम पुण्यम अम्म मा होऊ एवढंच पाठ करायचं. काय म्हटलं? असं पुण्य मला कधी न हो जे की मला पापाला नेईल. पाठ करायची गाथा. पुण्येन होय विहवो विहवेण मो मयेण मयी मोहो मयी मोहेण च पावम मयी मोहेणय पावम तम पुण्यम अम्म मा होऊ ते पुण्य माझ्याकडून न हो. दुःखाला प्राप्त करून जे मला की दुःख देणार, पापाला बांधून देणार, तर असं पुण्य माझ्याकडून कधी होऊ नये किंवा अशा पुण्याची मला कधी अभिलाषा नको. असे भाव असायला पाहिजेत. असं पुण्य मला नको की जे पापाला नेईल असं म्हणायचंय. म्हणजे जे उदाहरण घ्या ना, पुण्याच्या निमित्तामध्ये तुम्हाला अनुकूल सामग्री मिळाली. जसं की सोलापुरात एकांचं असं झालं की आम्हा असताना म्हणजे परिणाम त्यांचे इतके रुजू, इतके स्वाध्यायी, धार्मिक अशी प्रवृत्ती. एक मुलगा होता. मुलगा म्हणजे आता त्यांचं काय ग्रॅज्युएशन झालं असेल बहुतेक, असं काहीतरी, मला नक्की नाही माहिती. म्हणजे रिकामे होते ते आता, सगळा अभ्यास झालेला असं आणि बरोबर आम्हाचं सानिध्य मिळालं होतं. आणि त्यांना रुची असल्यामुळं सारखं दिवस रात्र स्वाध्यायाला यायचे, मंदिरात बसायचे, वाचन ह्याच्यातच दिवस रात्र, ध्यान वगैरे. आणि ते झाल्यानंतर म्हणजे काय म्हणायचं, मला असा पुण्य संचय झाला होता ना. आणि आम्हांच्याकडनं सारखं देशना असायची की ब्रह्मचर्य घ्या, लग्न झालं नव्हतं अजून त्यांचं, ब्रह्मचर्य घ्या, आत्मकल्याणच करा, असं सतत सारखं त्यांचं संबोधन असायचं आम्हांचं त्यांना. आणि त्यांचे पण भाव होते, पण अजून पुरुषार्थ होत नव्हता तेवढा. आणि मग आम्हांचा विहार झाला की त्यांचं लग्न झालं. ठीक आहे, लग्न झालं, काय शास्त्रात सांगितलं नाही लग्न करू नका वगैरे. लग्न झाल्यावर शास्त्र सोडा कोण सांगितलं? तर तिथं काय झालं, हळूहळू व्याप वाढत गेला की एक पोरगा पोरगी असं काहीतरी संसार वाढत गेला. आणि मग इकडं जॉब लागली, जॉबमध्ये प्रोग्रेस होत गेली. म्हणजे मला म्हणायचंय, धर्माचं फळ त्यांना त्यांच्या जॉबमध्ये इतकं यश मिळालं, इतकं यश. पहिल्यांदा तशी परिस्थितीच नव्हती त्यांची. आणि मग जे काय आत्ता मिळालंय ना फळ त्यांना, म्हणजे खूप भरभराट आहे त्यांची. आणि मग असं वाटलं की प्रत्यक्ष बघितलेलं ना उदाहरण, हे धर्माच्या प्रती इतके ओतून परिणाम झाले होते त्यांचे, त्याचं फळस्वरूप सतत सहजतेने आलं जवळ. आणि मग त्याचं फळ आत्ता दिसतंय, धन हातामध्ये आहे, अनुकूलता आहे, सगळं बुबलक आहे. पण धर्म करायला वेळ नाही आता. फक्त देवदर्शन करणे एवढाच धर्म राहिलाय. त्याच्या पुढं ते वेळच देत नाही आहेत, देऊ शकत नाहीत म्हणा, किंवा पुरुषार्थ करत नाही आहेत. मग आता ह्याचं भविष्य सांगा. तम पुण्यम अम्म मा होऊ म्हणा. ते पुण्य माझ्याकडून न हो जे की मला पापाला नेईल. म्हणजे पुण्याने वैभव मिळालं का नाही, मत झाला का नाही मला माहित नाही, पण मती मोहित झालीच. कारण जिथं धर्म विसरला, धर्माला वेळ नाही आहे, तिथं मती मोहित झालीच म्हणायचं. आणि ते नियमाने पापाला देणारं आहे. म्हणून असं पुण्य माझ्याकडून न हो म्हणा श्लोक. होई विहवो. सोपं आहे काय, एक एक शब्द घालायचे फक्त. म्हणा बघू. पुण्येन होई विहवो
विहवेण मओ विहवेण वैभवचं विहव होतं प्राकृतमध्ये. पुण्येण होई विहवो विहवेण मओ. मदला मओ होतं ते. म्हणजे प्राकृतमध्ये जरा असं गुंडाळ काय म्हणायचं बोबडी भाषा असल्यासारखं भाषा आहे ना ती. मयेण मयी मोहो. मदाने मती मोहित होते आणि मयी मोहेणय पावम तम पुण्यम अम्म मा हो. ते पुण्य माझ्याकडून न हो. मा म्हणजे नको. असं पुण्य मला नको किंवा माझ्याकडून न हो जे की मला पापाला देईल. 410 गाथा आहेत. कार्तिकी अनुप्रेक्षाचीच आहे ना. काय काय तम पुण्यम अम्म मा हो. अम्म म्हणजे माझ्याकडून. आम्हाला किंवा मला न हो असं पुण्य ते मला न हो जे की पाप देणारं असेल, पापाचा उदय देणारं असेल. कोणाला पापाची इच्छा असते? 410. म्हणजे मला म्हणायचं ह्याला म्हणायचं पापानुबंधी पुण्य. आणि जे काय मुनीराजांना पण उदय असतो का नाही हो पुण्याचा, मग त्याच्यामध्ये हे सगळं का नाही होत? तर ते पुण्यानुबंधी पुण्य असतं. म्हणजे काय तिथं त्यांचे विरक्तीचे परिणाम आहेत, त्यामुळं भोगण्याची लालसा नाही आहे, तिथं मद नाही आहे, मती मोहित होत नाही आहे, स्थिर आहेत स्वभावामध्ये, निरपेक्ष साधना करत आहेत. त्यामुळं त्याचं फळ सांगितलं काय पुण्यानुबंधी पुण्य होतं. आणि ते पुण्य नियमाने त्यांना सांगितलं निर्जरेला मोक्षाला कारण ठरतं. मग असं पुण्य पाहिजे म्हणा. पुण्यानुबंधी पुण्य पाहिजे, पापानुबंधी पुण्य नको. तर पाहिजे म्हटल्यावर सुद्धा मिळालं तरी मतिमोहित होणारच तुमची. तेच की मग हे होत नाही सगळं हेच म्हणायचं. भले येऊन तिथं वैभव पायाशी पडेल की त्या चरणामध्ये येऊन तर चक्रवर्ती रत्न चढवतो इतकं वैभव, सगळं आपलं राज्य द्यायची तयारी त्याची चक्रवर्तीची त्या मुनींच्या चरणाशी. पण तरी सुद्धा मतिमोहित होत नाहीये, त्याच्याबद्दल आसक्ती नाही, काय म्हणायचं एकत्व नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं पापाला ते बांधत नाही. काय त्यांच्या समोर काही आणून चढवू दे त्याच्याकडं कुठं लक्ष, अशी विचलितता अंतरंगातून होत नाही हो. आपल्याला नुसतं विचार काय म्हणायचं, तुम्हाला कोण आणून दिलं नाही बरं का, रत्न नुसतं समोर हातात दाखवलं, कोण तुम्हाला देणार नव्हतं. भाव काय झाले? समजा एक राजा आला इथं तुमच्या समोर आणि म्हणाला एक रत्न मी गिफ्ट देणार आहे एकाला कोणाला पण, तुमच्या समोरून सगळ्यांसमोरून फिरवाले आणि तर काकी काय भाव होणार? सांगितलं नाही कोणाला देणार, म्हणलं त्यांनी राजाने की कोणाला तर देणार, तुम्ही काय भाव करणार? तुमच्या समोर आलंय तुम्हाला तर ते देणार नाही असं होतं. तिथं तर त्या चक्रवर्तीने त्या मुनींच्या समोर आणून चढवलं होतं, दिलंच होतं त्यांना ते. तरी सुद्धा अंतरंगामध्ये अशी एक क्षणासाठी सुद्धा विचलितता नव्हती मुनींची की इतकं सुंदर रत्न आहे, कोहिनूर ठेवला, असं एक नाही, असे काय म्हणायचं रत्नांचे ढीग आलेत त्या मुनींच्या चरणाशी. पण तरी विचलितता नाही अंतरंगामध्ये, त्याचं फळ असं ते पुण्यानुबंधी पुण्य होतं. आपले परिणाम का असे होत नाहीत? लगेच आपण अस्थिर होतो. लाख रुपयाचा फायदा झाला तर काय करणार? म्हणा बघू सगळं दान करणार, शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही. भाव कुठं होतात तसे? ह्यालाच म्हणायचं पापानुबंधी पुण्य. जसं म्हणलं ना की त्या मुलांना सांगितलं त्याच्या वडिलांनी की मी काय म्हणायचं इस्टेटची वाटणी करणार आहे आणि त्याचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे. मग त्याच्यात काहीतरी 2-3 मुलं होती, तर पहिल्यांदा तर सगळ्यांनी भोगातच घालवलं आणि त्यातला एक मुलगा होता, त्यांनी काय केलं दान करायचं ठरवलं, तर त्यांनी सगळे मिळालेले त्याच्या वाटणीचं सगळं धन दान केलं. तर पुढची काय म्हणायचं मोठी मुलं त्याला ओरडू लागली की तुझ्यासाठी काय ठेवणार तू, किंवा तुझं कसं उदरनिर्वाह करणार? तर तो म्हणाला हे माझं नव्हतं. मग शास्त्रात सांगितलंय की जे वडिलांचं धन असतं ते मातेप्रमाणे असतं, त्याचा भोग घ्यायचा नसतो. काय म्हणले? आयतं मिळालेलं धन कामाला येत नसतं आणि वडिलांचं धन म्हणल्यावर ते
वडिलांची मालकी त्याच्यावर. मग कोणावर मालकी असती? म्हणलं ती माता झाली आपली. मग त्याचा वापर फक्त धर्मासाठी, दानासाठीच करायचा. त्यामुळं त्याचा मी भोग घेणार नाही. आणि मग ते आयतं मिळालेलं धन आहे ते किती खूप पुण्य कमवलं सांगा की तेवढ्या निमित्तात. सगळं दान केलं म्हणल्यावर त्याचे भाव त्याचे तेवढे उत्कृष्ट. हातात ठेवण्याचे भाव नाही झाले. माझं भविष्य कसं होणार हे नाही. हां, आयतं हातात मिळालेलं आहे त्याचं कशाला? ते वडिलांनी दिलं मुलाला. वडिलांनी दान केलं असतं तर वडिलांना असंच म्हणलं की एकदा आले होते बरं का अम्मांकडे एक जण. आणि त्यांना असं काय लय दान धर्माचं नव्हतं. आणि मग त्यांना सांगितलं अम्मांनी की असं दान करत जावा. ते म्हणले आम्ही आमच्या मुलांना करतो की दान. म्हणजे काय झालं? घरातलं धन घरातच राहिलं की दान कुठं केलं? हां, मग तिथं दान कोणाला करायचं? साधर्मींना करा, देवशास्त्र गुरूंच्या ठिकाणी करा, ह्याला दान म्हणलं जात आहे. आपण घरातल्याच घरात फिरवल्यावर त्याला दान कसं म्हणायचं? उपभोग घेणारच तुम्ही परत त्याचा काय ना काय कारणाने. त्यामुळं असं दान म्हणलं जात नाही. ह्याला म्हणायचं मोह. मग तुम्ही दिलाय वापर म्हणून त्याला मुलाला, दान कर म्हणून दिला नव्हता. सांगा त्या मुलाने दान केलं त्या वडिलांचे परिणाम कसे झाले असणार? जर ज्ञानी असतील तर ठीक आहे, अज्ञानी असेल तर जळफळाट. मी एवढं कष्ट करून कमवलं आणि ह्यानी एका क्षणात सगळं दान करून टाकलं. म्हणजे अशी पण परिणती झाली तर पापानुबंधी पुण्य. आणि उलटा अनुमोदना करत जावा की जर त्यांनी दान केलं तर बरं झालं. एवढ्या निमित्तात डबल फायदा होणार तुम्हाला. तुम्ही भलेही दान नाही केलं ना तरी सुद्धा अनुमोदनेचं फळ मिळतं. त्या मुलाने दान केलं त्याचं तर त्याला फळ मिळणारच आहे. त्याचे तर विशुद्ध परिणाम आहेत. तुम्हाला तर त्याला द्यायचे भाव झाले, त्याला तर भोगायचे पण भाव नाही झाले. त्यामुळं त्याचं तर पुण्य जास्तच होणार आहे. पण तुम्ही जर अनुमोदना केली निर्मळ भावानी तर परवा सांगितलं सगळं त्या पित्यानी त्या कोणाची अनुमोदना केली? दीक्षा घेतला तो लहान मुलगा. गोष्ट कोणाची सांगितली परवा? लहान वयातच दीक्षा घेतला म्हणून. कोण? श्रीकंठ मुनी. हां, त्यांची गोष्ट ऐकली होती ना आपण. मग त्याच्यामध्ये सांगितलं ना त्यांनी तो दुसरा भाऊ त्या श्रीकंठ राजाला 2 राजकुमार झाले आणि त्यातल्या दोघं जण पण राजकुमार त्या मुनींच्या समोर गेल्यावर भाव झाले की दीक्षित व्हायचे. त्यावेळेस तिथं मुनींनी वडिलांनी दीक्षा घेतलं हे कळल्यावर हळहळ नाही केली, जाऊन पकडून आणायचा प्रयत्न नाही केला, उलटा अनुमोदना केली. त्याचं फळ त्यांच्या जीवनात सुद्धा उद्धार झाला. म्हणजे त्यांनी सुद्धा संयमी झाले आणि मोक्षमार्गस्थ झाले. मग अशीच आपली पण परिणती असेल तर आपल्याला सुद्धा अशी विशुद्धी असं पुण्य सहजतेने प्राप्त होतं. पुण्यासाठी धर्माची शरण घेणं चुकीचं आहे. आत्मस्वभावाला लक्ष करून जाणं किती पर्यायच आपल्याला एवढ्या विशुद्धीला देणार आहे. आणि त्या निमित्तामध्ये नियमाने पुण्याश्रवच होतो, पापाश्रव होत नाही. उलट पापाचं संवर होतो, निर्जरा होते. म्हणून असे परिणाम विशुद्ध ठेवा जे. आणि काय वाक्य म्हणायचं? पाठ करून ठेवायचं. तम पुण्यम अम्म मा होऊ. म्हणा म्हणा की आचार्यांच्या भाषेत आता. तम पुण्यम अम्म मा होऊ. असं पुण्य, ते पुण्य माझ्याकडून न हो जे की मला पाप देणारं असेल. म्हणून निष्पाप आहे हे जाणं आणि सतत पुण्याची पण इच्छा नको आणि पापाची पण उपेक्षा नको. म्हणून असं आपण साधना केली तर सुखाला प्राप्त होणार. हो. जाणा पुण्य पापाने रहित ध्रुव स्वभाव जाणा. हा आत्मा सर्व कर्ममलाने सर्वथा सर्वदा सर्वत्र रहितच आहे. निर्मद आहे, निर्मोह आहे, निष्पाप आहे, निष्पुण्य स्वरूप आहे.
स्वचा अनुभव करा. यामध्येच सुख आहे. पुण्याच्या अपेक्षेने रहित निज स्वभाव जाणा. निरपेक्ष स्वरूपोऽहम्. निष्कषाय स्वरूपोऽहम्. शुद्धोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंत